गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। बाबा मी आता शाळेत जाणार नाही, मला शाळेच्या भिंती अंगावर पडण्याची भीती वाटते, हे हृदय हेलवणारे बोल आहे। भोकरदन तालुक्यातील काही जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांचे या सर्व शाळांच्या इमारत जीर्ण झाल्यामुळे विद्यार्थी जीव मुठीत धरून शिक्षण घेत आहेत। मात्र पालकांनी वारंवार तक्रारी करून कुठे काही ठिकाणी अंगणवाडीचे काम सुरू झाले, परंतु काही कॉन्ट्रॅक्टरच्या पैसे खाऊ धोरणामुळे व त्यांच्या प्रतापामुळे अजूनही त्यांना त्रास सहन करण्याची वेळ येत असून उदाहरण द्यायचे झाल्यास भोकरदन तालुक्यातील शहराला लागूनच मौजे रामपूर येथील अंगणवाडीचे काम अपूर्ण असूनही पूर्ण दाखवून बिल उचलण्याचा प्रताप घडला असून याविषयी भोकरदन पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनात संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली असून असे प्रकार जालना जिल्ह्यात व तालुक्यात काय घडत आहे, कारण एकानंतर एक अधिकारी व त्यांनी पोचलेल्या दलालाचा प्रकार चव्हाट्यावर येत असून त्यावर आता कलेक्टर साहेबांनीच पुढाकार घेत कठोर कारवाई करावी, अन्यथा शिक्षणाच्या विषयी म्हणाल तर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या बऱ्याच पालकांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने ते आपल्या पाल्यांना मोठमोठ्या इंग्रजी शाळेत टाकू शकत नाही। ग्रामीण भागातील मुलांमध्ये फार स्पिरिट असते, त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध नसल्याने ते मेरिटमध्ये कमी पडतात। जालना जिल्ह्यातील सेलगाव या ग्रामीण भागातून अन्सार शेख नावाचा देशातील सर्वात तरुण IAS झालाय, असे भोकरदन तालुक्यात जिल्हा परिषद शाळेत व आजूबाजूच्या शाळेत असे अनेक अन्सार घडलेले आहेत। त्यांना अडचणीतून बाहेर काढून IAS स्पर्धापर्यंत पोहोचवायचे असेल तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण व शैक्षणिक सुविधा उपलब्ध होत आहे का नाही, होत नसेल तर का बरं होत नाही, त्याच्या मुळाशी जाऊन स्वतःच्या पैशाच्या लालची पोटी नवीन भवितव्य अंधारात टाकणारे शासनाचे काही महाभाग व त्यांनी पोचलेली दलालाच्या मोसका आवळणे गरजेचे झाले असून असे झाले तरच ज्ञानाचा दीपक घरोघरी प्रकाशमान होईल, अन्यथा देशाचे आधारस्तंभ असलेल्या भावी पिढीचे शैक्षणिक भविष्य तसेच कायम अंधारात राहील। यामुळे कलेक्टर साहेब ग्रामीण भागातून IAS IPS होऊ द्यायचे नाहीत का, असा प्रश्न पालकांना पडलाय। एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी अमोल शिंदे, भोकरदन। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।